तर्जनी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागून चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरण करावा अवेर शरण शरण शरणवंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मौली महावैष्णव विश्वसंत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराया अखिल विश्वाच्या परमार्थामध्ये व्यक्त असणारे जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबराया देवावतारी संत सद्गुरु बाळवंत चरणावरती नतमस्तक गौमातेच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. तुम्ही स्वतः सज्जन मायबाप माता भगिनी सर्व परमादरणीय पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक. गोड अशा असणारे टाळकरी मंडळी विनेकऱ्या बाबांपासून आधी आदरणीय महाराजांपर्यंत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. गोड असे असणारे गायनाचार्य अगदी नेहमीच या परिसरामध्ये किंवा इथं उपस्थित असणारे किंवा माझी ज्यांची गाठभेट होते असे आदरणीय सर्व महाराज मंडळी, आमचे हरिभक्तपरायण देशमुख महाराज असतील, परमादरणीय मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग अलंकार मृदंग भूषण समाधानजी महाराज धुमाळ असतील, त्यांच्या चरणावरती नतमस्तक. भक्त बाळूमामाचा यूट्यूब चॅनल त्यांच्या चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतो त्यांच्या चरणावरती साष्टांगपणे पात करतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. विठ्ठल बाळूमामा देवालय आदमापूर संचलित बग्गा नंबर 11. बाळूमामांची 11 नंबरची पालखी 11 नंबरचा बग्गा. बग्ग्याचे कारभारी परमादरणीय प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय सांगोलकर मामांच्या चरणावरती नतमस्तक. आमच्या हर्षू पुजारी असतील, पेरू काका असतील, सर्वांच्या चरणावरती. त्याचबरोबर मेंढी माऊलीची सेवा करणारे सर्व मेंढके बंधू असतील, आचार्य काका असतील, त्यांना सहकार्य करणारे सर्व सेवेकरी बंधू असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजक संयोजक नियोजक सर्व पंचक्रोशीतता या पंचक्रोशीत असणारे सर्व भाविक मंडळी यांच्या चरणावरती नतमस्तक. या गोमातेची सेवा करणारे गोसेवक परमादरणीय, ज्यांना खऱ्या अर्थाने मी स्वतः देव मानतो आणि देव माणूसच आहे, अतिशय दैवी गुण संपन्न असणारे आणि खऱ्या अर्थाने गोमातेची अतिशय प्रामाणिकपणे मनपूर्वक अंतकरणाने श्रद्धायुक्त अंतकरणाने गोमातेची सेवा करावी. रात्रंदिवस तिच्या चरणावरती आपलं असणारं सर्व आयुष्य झोकून द्यावं आणि त्या गोमातेला पोटभर अन्न, पोटभर पाणी, निवारा या सगळ्या गोष्टींची उपलब्धता करून द्यावी. स्वतःच्या प्रपंचाचं काय होतं काही घेणं देणं नाही, परंतु मला मात्र गोमातेची सेवा करायची आहे असे असणारे आमच्या सर्वांचे आवडते सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय सतीशबाई निटवे मामांच्या चरणावरती नतमस्तक. या गोशाळेचे असणारे सर्व सेवेकरी मंडळी, आचार्य मामा असतील किंवा सर्व सेवेकरी मंडळी, सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय विश्वसंतरते सम्राट अखिल वैष्णव कारविंद जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट भगवान परमात्म्याची शरणागती करायची, परंतु का याचं दिग्दर्शन करणारा अभंग आहे. महाराज गोड बोलतात, म्हणून शरण जावे. इथंच प्रश्न निर्माण होतो, म्हणून म्हणजे का, याचं दिग्दर्शन किंवा याचा भावार्थ मला तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि माझ्या वाटेला पूर्ण विराम. विठ्ठल आवाज भरपूर झालाय बरं का, पण त्याला पाहिजे तसं आज गोडवाच येणार दररोजच्या सारखा. कारण तुमच्या हाताला लय फार मोठे, जशी सुगरणीच्या हाताला चव असते ना तशी तुमच्या हाताला लय गोडी आहे सिस्टीमची. आज काय झाले काही कळे ना बघा. असू द्या, थोडं व्यवस्थित करा, थोडासा नॉर्मली ठेवायचा बोलताना आणि असा गोड आवाज आला पाहिजे बघा. असं करा, जास्त पण नको, कारण त्याच्यामध्ये शूटिंग चालू आहे त्यामुळं ते काय होईल, त्याच्यामध्ये जास्त असं डबल आवाज येतील, मग ते त्यांचं चॅनलला थोडासा TRP कमी येईल त्यांचा. तसं पण नका करू, परंतु जेणेकरून फक्त माझा या माणसांच्या मनापर्यंत आवाज पोचला पाहिजे, अंतकरणाचा ठाव घ्यावा असा आवाज करा, ते तुमच्या हातात आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. या अभंगाद्वारे संत श्रीमंत श्री तुकोबा अतिशय मानवी जीवनाच्या कल्याणाचं
वक्तव्य या ठिकाणी करतायत, बोलत आहेत. तुकोबांना सांगायचं ऐकून जा. मी सांगतो म्हणून शरण जा, म्हणून शरण जावे. का बरं? तर या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. काय? कोणती गोष्ट स्थिर नाही. कधी काय होईल काही सांगता येणार नाही. म्हणून शरण जा. ज्याच्या भरोशावरती तुम्ही धडपडता, असं वाटतं की आम्ही काही करू शकतो. मला वाटतं यदा कदाचित हा तुमचा माझा सगळ्यांचा भ्रम असावा. कारण आपण तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. हा पहिला मुद्दा आहे. फक्त तुम्हाला वाटतं मी धडपडतोय, धावतोय, पळतोय, परंतु कुठपर्यंत? एक दिवस ही धावाधाव शांत होणार आहे, थांबणार आहे सगळं. हे लक्षात येत नाही. चला, परंतु जो अस्थिर आहे त्याचा भरोसा नाही क्षणाचाही, जो एक ना एक दिवस या जगाला सोडणार आहे, जो नाशिवंत आहे, त्याला अनेक प्रमाणात परंतु वेळ नाही म्हणून देत नाही. फक्त सरळ सरळ बोलून दाखवतो. नाशिवंत ते हवं सकळ आयुष्य खातो काळ सावधान रे हे नाम समाधान बुवा. हे नाशिवंत आहे. ज्याच्या जीवावरती उड्या मारताना एक दिवस तो तुमचा नसणार आहे. तुमच्याही दारात गर्दी, म्हणजे मी एकटा अमर आहे असं नाही बरं का. एक दिवस आपल्या सगळ्यांच्या दारात गर्दी होणार आहे. हे निश्चित लक्षात ठेवा. मनवून शरण जावे. काय? आलो त्याच्यापासून मनवून शरण जावे. जायचंय त्याच्यापर्यंत मनवून शरण जावे. आलो आणि जायचंय याच्यामधलं अंतर, याला जीवन आपण म्हणतो. काय म्हणतो? याला आयुष्य म्हणतो किंवा जीवन असं म्हणतो ना. हे सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणेच चालतं. त्याला जसं ठेवायचं ना, आता परिश्रम करून सुद्धा शेवटपर्यंत एखाद्या माणसाला मेळ बसत त्याला विचारा का नाही, आता काय देवाच्या, मग आधीच जर म्हटलं असता तर एवढा खटाटोप करायची वेळच आली नसती. पण त्या अगोदर त्याला कळत नाही. त्याला असं वाटतं असा मुद्दा आहे. म्हणून सांगून जातो, ऐका मायबाप, परमार्थ ऐकायचं याच्या करताच. निष्क्रिय व्हायचंय किंवा तुम्हाला नाकाम बनवायचंय असं नाही. ज्याच्या जीवावरती अगदी फार मोठमोठी स्वप्न पाहतो, इच्छा अपेक्षा आकांक्षा फार मोठ्या आहेत, त्याची भूक कधीच भागत नाही. सतत त्याला भूक लागलेलीच आहे. त्याला विचारा किती तारका मिळाल्या म्हणजे बरं, ते म्हणेल 2-2, 3-3, 4-4 कीर्तन करते. तरी ते म्हणते अजून असं तर काय करावं, खूप अवघड वाटतं कधी कधी. अरे किती दिवस, म्हणजे तुम्ही म्हणताल तुमच्याकडे कसं ते आमच्या डबा बसलेला बरा, तुमच्याकडे तुम्ही म्हणता महाराज तर आम्हालाच नावं ठेवून गेलं. काय करायचं मला, मी तुमच्या टोळीतला आहे, मी काय वेगळं नाही. ऐकून जा. किती मिळालं म्हणजे समाधान होईल? अरे कितीही मिळालं तरी एक दिवस ते इथंच ठेवून जायचंय. मनवून शरण जावे. काय बरोबर नेता येत नाही. आम्ही ओरडू सांगतो पाटील, काय युट्यूबला चाललंय त्यामुळे जास्त बोलता येत नाही. काहीही नेता येत नाही तरी सुद्धा साठवण्याची, मिळवण्याची त्याची हाव आहे, त्याचा प्रयत्न आहे. सगळं माहिती असून सुद्धा सगळे एक दिवस त्याच मार्गाला जाणार आहेत. आणि शेवटचा विसावा फक्त तिथंच आहे, दुसरीकडे विसावाच नाही. आई बोलू नका तुम्ही बरं का. तुम्ही बोलला की माझं लक्ष नाही, परंतु यांचं लक्ष निश्चित बसलेल्या माणसांचं तिकडं तुमच्याकडे जातं. तेव्हा त्या मावशी मी बोलू नका म्हणून सांगतोय, ते गप्पा माझा जातं. कसं काय करावं? बोलू नका वाई, तुमच्या करता बोलतो. विठ्ठल मग एवढंच आहे का नाही? आणखी फार मुद्दे आहेत. काय मुद्दे? ऐकून जा. या विश्वातील संपूर्ण गोष्टी किंवा या विश्वाचं संपूर्ण चक्र भगवान परमात्म्यावरतीच चालतं. त्याच्यावरतीच हे संपूर्ण विश्व अवलंबून आहे. तोच या विश्वाचा करता धरता आहे. या विश्वाला चालवतो तो भगवान परमात्मा आहे. म्हणून शरण जावे. काय काय करतो? अहो काय करत नाही म्हणून सांगता. माऊली ज्ञानोबराय बोलतात,
म्या चालविल्या सूर्य चाले. ज्ञानोबा खूप गोड बोलतात. म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राणवाने. जो जगाते चालिता. मी आहे म्हणून त्याने म्हणावं, आपण नाही का. तो स्वतंत्र आहे. काय आहे तो? तो स्वतंत्र आहे. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. शक्ती ज्याच्याकडे आहे तो भगवान परमात्मा आहे. तो काहीही करू शकतो. म्हणून करता त्याने सांगावं, म्या बोलविला वेदू बोले. तुझी सत्तेने वेदासी बोलने. उदासा कार्यक्रम. एक मिनिट बोला. हॅलो. उदाची वेळ झालेले आजूबाजूला असलेल्या सर्व मेडिके बंधू व भाविक भक्तांनी लवकरात लवकर देवासमोर बसून घ्या. उदा लाडवं कोणी जाऊ नका. आचार्य मंडळ तुम्हाला कळकळीची विनंती, आपण माणसाडवण्यासाठी जायचं आहे. मेडिके बंधू व भाविक भक्तांना विनंती, आपण लवकरात लवकर देवासमोर बसून घ्या. ऐका बरं का, इकडं तिकडं आजूबाजूला फिरलेल्या महिला मंडळाने सत्तेने वेदासी बोलने. तुझी सत्तेने वेदासी बोलने. तुझी सत्ते वेदासी बोल. सूर्याचे चालले तुझे बळवा. सूर्याचे चालले तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐका बर महाराज सांगतात, ए देवा तू समर्थ आहेस गड्या, मनवून विसरणं जावे. ऐकताय का? तुझी सत्तेने वेदासी बोलने. मनवून विसरणं जावे. सूर्यासी चालने तुझी बळे. मनवून विसरणं जावे. ऐका. पर्वती बैसकान साडावी. हो समुद्रेने कानोला डावी. हा पृथ्वी भूते वावी. वो हे आज्ञा माझी. हा महाराज बोलतात, ही आज्ञा माझी. सचिन बाबा कोणाची? माझी नाही. मग ऐसा ऐका. पर्वती आवाज आहे, हर्षभाऊचा आवाज आहे, साधा नाही. ऐकलं असेल सगळ्यांनी तर करू का सुरू? माणसं आहे तो, ते ऐकतील मग बरं झालं. मग तर काय सांगून सांगून एक दिवस देव ऐकल, पण माणसं 3 वेळा सूचना झाली. चिकोबाऊने एक सूचना केली, मी केली, पुन्हा आरशू महाराजांना करावी लागली. तरी सुद्धा लोक अजून हायतच इकडं तिकडं. अरे जरा कमी आता कळलं ना. आता आपल्याला तर काय करायचे बाबा, काही सोपं नाही बरं का. तुझी सत्तेने हा सोपा नाही बाबा. हा याची सत्ता आहे. ऐकून जा. भगवान परमात्म्यानंतर जर कोणाची सत्ता या विश्वावरती चालत असेल, त्याचं नाव आहे देवावतारी संत सद्गुरू बाळूमामा रे माय बाप. काहीतरी बोलत नाही.
या गादीचा अपमान नाही करायचा मला, किंवा अपराध नाही करायचा, का विनाकारण मला बोलता येतं म्हणून मी काही नाही बोलावं, त्याला पुरावा द्यावा, देईल पुरावे पुढे. चला, महाराज सांगतात ही त्याची सत्ता आहे. कोणाची? वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता. तुमची प्रमाण पाठ आहेत म्हणून जास्त गात बसत नाही. राहिली अहंता मग कोटे, झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. काय? आणि तुम्ही आई म्हणता मी होती म्हणून. अजिबात नका टेन्शन घेऊ, तुम्ही पाया पडतो तुमच्या. तुम्हाला तो भ्रम झालेला आहे. काय? ते म्हणतं अरे म्या म्हणून केलं रे, एवढं एवढा सगळा व्याप मी केला. ते म्हणतंय तू बाजूला निघ. लय बोलता येत नाही इथं. काही नाही माय बाप, फक्त तो एकटा समर्थ आहे. त्याच्या सत्तेने संपूर्ण विश्व चालतं. त्याच्या कमी पडला तरी विनंती त्यालाच आहे. आणि गेल्या वर्षी थांबना लोक पुन्हा त्याच्याकडे गेली म्हणे पाया पडतो तुझ्या. अरे एवढं कुठं असतंय का? ते म्हणाला का तुम्हीच मागत होता. पडर पाण्या कर पाणी पाणी, सेतलय तहानलय माझ चातकावाणी. तूच म्हणत होता ना. ती शेतकरी म्हणाला का अरे पाणी पाणी पड म्हटलं म्हणून तू ताणेलय म्हणलं, मग तू वापसा चिव देत नाही का आता? ऐकून जा मामा बरं का, तो काही साधा नाही, जगाचा मालक आहे. म्हणून करता जगद्गुरु तू खूप बरं बोलतात. हे पांडुरंगा, ही सत्ता तुझी आहे गड्या. संपूर्ण विश्वावरती एकाधिकार कोणाचा असेल तर तो देवाचा आहे. आपल्या घरावरती आपली सत्ता नाही, घरातल्या माणसांवरती आपली सत्ता नाही. जाऊ देऊ, आपल्या मित्रमंडळींवरती आपली सत्ता नाही, आप्त इष्ट मित्र नातेवाईक गणगोतावरती आपली सत्ता नाही. जाऊ द्या, स्वतःवरतीच आपली सत्ता नाही. तो कुठे घेऊन बसला बाकीचं? हा फक्त व्याप आहे. म्हणून खोटं सांगत नाही. या गादीवरून अगदी जाहीरपणे सांगतो, मी बाळूमामाच्या कीर्तनाला निघालो की काही बोलतच नाही गड्या. फक्त सेवा आली ना प्रामाणिकपणे घेतो, कारण त्याची सेवा कळायला मिळते. हे सुद्धा भाग्य आहे हो, तुमचं माझं भाग्य आहे. ऐकून जा. आया मी तुमच्याकरता बोलून जातो. झालं धोंड खाऊन, आता संपला धोंडा. पण आज तुमच्या आयुष्यातला फार मोठा योग आहे. इथं जो जो वारकरी आला त्याच्या आयुष्यातला फार मोठा अलौकिक असा 33 वर्षानंतर हा योग आहे. अधिक मासाची समाप्ती, आमावशा आणि त्यात सोमवती. काय आहे? आलं का लक्षात? ही महापर्वणी आहे. ऐकून जा. अमावशा, पौर्णिमा, एकादशी या सगळ्या तिथीत नाही, ह्या पर्वणी आहेत. पण आपण त्यांचा वापर कसा करतो याच्यावरती अवलंबून आहे सगळं. आपण जर खरं सांगू का, अमावशा ही तिथी अतिशय उत्तम आहे, परंतु त्याचा वापर आपण चांगल्या करता करतो का लोकांचं वाटोळं करण्याकरता करतो, हे आपण ठरवायचं. लक्षात आलं का तुमच्या? अमावस्यासारखी तिथी तर उत्तम नाही गड्या, शांतता आहे सर्व दूर, परंतु त्याचा वापर. ऐकून जा. अमावस्येच्या दिवशीच भगवान परमात्म्याची भक्ती केली जाते. जास्त भगवान परमात्मा जर मला वाटतं कधी पावत असेल, लोक त्या तिथीला वाईट म्हणतात, परंतु मी तर म्हणतो गड्या, जर ती तिथी वाईट असती बरं का मामा, तर अमावस्याला एवढा समाज जमलाच नसता आणि त्या माझ्या जगाच्या मालकाने अमावस्या निवडलीच नसती. कसं सांगावं तुम्हाला? कसं कधी कळलं तुम्हाला गड्या? तुम्ही ज्याला वाईट म्हणता ना, अमावस्या आहे आज बरं का, मग घे ना देवाचं नाव. अमावस्या भीती वाटते, काय अडचण आहे? जय बाळू मामा. काय प्रॉब्लेम आहे का? हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल ना, त्या दिवशी देव तुम्हाला कळलं. सांगून जातो, तिथी कोणतीच वाईट नाही. ऐकून जा बरं का, कोणता दिवस वाईट नाही, कोणती तिथी वाईट नाही, कोणती वेळ वाईट नाही. मग वाईट आहेत ते आपले विचार आहेत. काय आहे? पुन्हा एकदा सांगू का, आपल्या आयुष्यामध्ये येणारे सगळे दिवस सारखेच आहेत. कोणती तिथी वाईट नाही, कोणता वार वाईट नाही, कोणता दिवस वाईट नाही, कोणती वेळ वाईट नाही. वाईट आहे तो आपल्या मनात असणारा विचार आहे. विचार आपण कसा विचार करतो याच्यावरती त्या वेळेचं गणित ठरलं जातं. ती वेळ तुमच्या बरोबर त्याच पद्धतीने वागत असते. म्हणून करता विचार करत असताना चांगला विचार करा. चला, तुम्ही इथं आलाय म्हणलं चांगला विचार तुम्हाला आपोआप सुचणार आहे. सांगून जातो, भगवान परमात्मा त्याच्या सत्तेशिवाय हे विश्व चालत नाही. मी आतापर्यंत तुम्हाला अनेक प्रमाणाने सांगितलं. त्याच्या सत्तेने विश्व चालतंय. सूर्य चालतो त्याची सत्ता आहे, वेद बोलतो त्याची सत्ता आहे, पर्वत हलत नाहीत ही त्याची सत्ता आहे, समुद्र आपली रेखा ओलांडत नाही ही त्याची सत्ता आहे, आणि पृथ्वी आपल्या सर्वांचा भार वाहते ही सुद्धा त्याची सत्ता आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आहे म्हणतात. काय म्हणतात? मनवानी शरण जावे, मनवानी शरण जावे.
हॅलो मानव चरण जावे मानव चरण जावे सांगतात एक काम करा, काय करा, म्हणून शरण जावे सर्व भावे दिवासी. भगवान परमात्म्याला शरण जायचं आहे. कसं जायचं? भावयुक्त अंतकरणाने भगवान परमात्म्याला शरण जायचं. हे जरी खरं असलं पण जायचं कुठं? सोपा मार्ग सांगतो. चला ना वारीला 7 तारखेला आमच्या बरोबर. जगद्गुरु तुकोबरायांचं प्रस्थान आहे 7 तारखेला. 8 तारखेला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे पालखीचं. ऐकताय का? चला देहूला, चला आळंदीला. ए दादा हो, मला तरी एक वाटतं बरं का, आयांना तुमच्या पाया पडतो. एक तरी आळंदी पंढरीची वारी करा, माझ्या बाळूमामाच्या आदमापूरची वारी करा आणि मगच मरा. तोपर्यंत मरूच नका. पाया पडून सांगतो, जीवनाचं कल्याण होईल, तुमचं सोनं होईल. व सोनं का बरं? आताच वेळ लागलाय आम्हाला. शेतातली कामं आवरायची, तारखा घ्यायच्या नाहीत, प्रस्थानं करायची. मग 7 तारखेपासून ते अगदी पंढरपूरला पोहोचेपर्यंत, काला होस्तोपर्यंत तो एक आनंदच वेगळा आहे. हो, कसं सांगावं तुम्हाला, अंतकरण भरून येतं. त्या वारीची मजा, तो वारीतला आनंद वेगळाच आहे. एक काम करा, सगळी कामं तुम्ही आताच आवरा आणि माझ्या तुमचं भाग्य हो, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, तुमच्या परिसरातून जात आहेत, दंडवत आहे, लोटांगणे तुमच्या चरणावरती. का बरं? ऐकून जा. ज्यांनी भगवान परमात्म्याला आठवलं, साठवलं, विठेवरती उभं केलं, सांगितलं, हे पांडुरंगा एक काम कर, जसे येतील ना तसे, कसेही असो. मग चांगल्या कपड्याचे आहेत, कीर्तनकार आहेत का, संसारिक आहेत का, व्यावसायिक आहेत का, काय आहेत, काही बघू नको. सगळ्यांचा उद्धार कर. ते तुकोबार आहे, ते ज्ञानोबार आहे, ते नामदेव महाराज, ते एकनाथ महाराज, ती जनाबाई, ती मीराबाई, ती सखूबाई, ती काणूपात्रा. कसं सांगावं, सगळे गोरोबा काका, तुकोबार आहे, सगळे वारीला एकत्र आहेत. सगळ्यांच्या पालख्या निघतायत गड्या. ऐकून जा. साधू संत महात्मे, ज्यांनी भगवान परमात्मा ज्यांच्याकरता रात्रंदिवस स्वतः तिष्ठत होता, देवसुद्धा ज्यांची वाट पाहत होता, त्यांच्याबरोबर देवाकडे जाण्याचा योग येतोय. किती उत्तम आहे. म्हणून एक सांगून जातो, काही नका करू. 7-8 तारखेला सगळी कामं तोपर्यंत 7-8 तारखेपर्यंत आवरून ठेवा आणि चला वारीला. ज्ञानोबरायांबरोबर, तुकोबरायांबरोबर. मी म्हणत नाही आमच्याबरोबर चला, ज्ञानोबरायांबरोबर आणि तुकोबरायांबरोबर चला बरं का. का बरं? ऐकून जा. वारीला गेलं ना, तिथं कोणताही भेद नाही, तिथं गरीब नाही, तिथं श्रीमंत नाही, तिथं स्त्री नाही, तिथं पुरुष नाही. मग सगळे माऊली आहेत. काय आहेत? सगळे माऊली आहेत. कोणी कीर्तनकार, कोणी मोठा, कोणी वक्ता असं नाही. मग प्रत्येकजण माऊली आहे. सामान्य वारकरी जरी दिसला, अतिशय सामान्य माणूस जरी दिसला, वारकरी सामान्य नाही परंतु सामान्य माणूस जरी दिसला तरी दिंडीत सामील असेल तर त्याला माऊली म्हणूनच हाक मारलं जातं. काय म्हणून? आई. आई तुम्हाला पण माऊली आहे आणि आम्हाला पण माऊली आहे. पात्रता नसताना सुद्धा ज्या वारीमध्ये सामील झाल्यानंतर माऊली हा दर्जा जर मिळत असेल, ही पदवी मिळत असेल, तर वारीला जायला काय हरकत आहे? ओ माय बाप, काही नका करू. ज्ञानोबा तुकोबरायांबरोबर पांडुरंगाच्या भेटीला चला. नुसतं मोकळं नाही चालायचं. मग निवृत्ती राया
बाई राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. गोड साधू संत महात्म्यांचं भजन करायचंय. गळ्यामध्ये टाळ आहे, हातामध्ये पताका आहे. मग त्या वारकऱ्याचा रूपात बघावा. आता मात्र तो सगळ्या श्रीमंत आहे बरं को. पवित्र तुळशीची माळ आहे गळ्यामध्ये, हातामध्ये भगवी पताका आहे, हातामध्ये टाळ आहे, गळ्यामध्ये विणा आहे. ऐकून जा, त्याची श्रीमंती एवढी मोठी आहे की तो सगळ्यात श्रीमंत आहे, जगात श्रीमंत आहे. तुम्ही म्हणाला कसं काय? ऐका, व्यावसायिक उद्योगपती मोठमोठी लोक त्याच्या पाया पडतील याच्यात नवल नाही दादा. मग त्याला सुद्धा कळालाय. मग महाराज, अरे तुम्ही आम्ही तर त्याच्या पाया पडू. मोठमोठे उद्योगपती, मोठमोठे सेठ लोक, सावकार लोक त्याच्या पाया पडतील याच्यात काही नवल नाही. तुकोबराय सांगतात, काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. एक प्रमाण सांगून जातो, मला वेळ नाही, मला बाळू मामा सांगायचे. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. एकच मुद्दा सांगतो, किती श्रीमंत आहे वारकरी. ऐकून जा, सगळे जगातले तर त्याचा आदर करतीलच हे नाशवंत लोक, परंतु ऐका, या नाशवंत सगळ्या जगाला गिळंकत करणारा किंवा सगळ्यांचा सत्कार करणारा तो काळ सुद्धा वारकऱ्याला सलाम करतो. कोणाला? म्हणून काही करू नका, परंतु आयुष्यामध्ये येऊन एकतरी वारी करा. सर्व भावे देवासी. काय? अंतकरणपूर्वक भगवान परमात्म्याला शरण जा. का जा? सांगून जातो, या विश्वावरती त्याची सत्ता आहे म्हणून शरण जा. ऐका, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, शक्ती त्याच्याकडे आहे म्हणून शरण जा. ऐकून जा, मला फक्त बाळूमामाकडे यायचंय. पहिलं चरण झालं माझं. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ शेवट करतो, फक्त सांगून जातो. जी ताकद भगवान परमात्म्याकडे आहे, जी शक्ती विसरू नका. मनवून शरण जा. तुम्ही इथं आला ना, तुमचं कोट कल्याण होईल. का बरं? ऐकून जा. आमचं झालं गड्या, तुमचं का नाही होणार? ऐकून जा. बंद पडलेला व्यवसाय, बंद पडलेलं दुकान जाऊ द्या हो. बंद पडलेला माणूस, तुम्ही म्हणाल माणूस बंद पडतो का? हो, मेलेला माणूस सुद्धा जो उठवतो ना, तो त्याचं नाव आहे देवावतारी संत सद्गुरू बाळू मामा. एक प्रमाण सांगून जातो, मेले माणूस जिथं उठविले. काय? मेलेला माणूस सुद्धा जिवंत करण्याची ताकद ज्ञानोबर आहे आणि तुकोबर आहे. नंतर कोणामध्ये असेल तर ते माझ्या देवावतारी संत सद्गुरू बाळू मामा मध्ये आहे. मनवून शरण जा. आई ऐका, सांगून जातो गड्या, ही ताकद अफाट आहे, अगाध आहे. या ताकदीसारखी शक्ती दुसरीकडं, या शक्तीसारखी अगाध शक्ती, अफाट शक्ती भगवान परमात्मा नंतर ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नंतर कोणाकडे असेल तर ते फक्त बाळू मामाकडे आहे. ऐका हो, 19 बग्गे. किती? 19च्या 19 बग्गे. आज त्या प्रत्येक बग्ग्यावरती कीर्तन चालू आहे, कथा चालू आहे, ज्ञानामृत आहे, महाप्रसाद आहे, आरती आहे, सगळ्यांना भोजन आहे आणि सगळ्यांना भजनानंद आहे. अरे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे गड्या? कुठं कीर्तन चालू असेल नसेल तो भाग गौण आहे, परंतु 19च्या 19 बग्ग्यावरती आताच्या सध्या आताच्या घडीला मात्र देवाचा नामचिंतनाचा गजर चालू आहे. ही काही थोडी मोठी ताकद आहे का? अरे कुठून मुंगीसारखी माणसं गोळा होतात. कशी? अगदी मुंग्यासारखी माणसं कुठून येतात, काय येतात, काय माहित नाही. एक काळ ज्या बाळूमामाला अन्न नाही मिळालं खायला, एक काळ ज्या बाळूमामाला उपवासी राहावं लागलं, त्या बाळूमामाच्या नावावरती नुसतं नाव जरी घेतलं ना, ऐकून जा, आम्हाला पोटभर आणि सुग्रास अन्न मिळतंय, चांगला सकस आहार मिळतो आम्हाला. काय होतो? त्याची सत्ता आहे. मनवून शरण जा. जशी देवाची सत्ता आहे ना, शिळा होती मनुष्य झाले ज्याची चरणाची चाली. बोलू नका, फक्त दर्शन या रांगेत, परंतु बोलू नका. तीच सत्ता तीच ताकद भगवान परमात्म्याकडे आहे, बाळू मामाकडे आहे. ऐकून जा. दादा ओ मायबाप, तुमच्याकरता तर मी बोलून जातो गड्या आयांनो. खरं सांगू का, आमच्यापेक्षा तुमच्याकडं लई संकट आहेत, लई समस्या आहेत. घरातनं बाहेर निघत नाहीत तुम्ही, परंतु तुम्हाला एवढी पंचायत आहे ना, एवढी संकट येतातच कुठून घर बसल्या, मला तेच काही कळत नाही गड्या. आम्ही तर इकडे तिकडे बाहेर फिरतो, पण महाराज यांच्याकडं लई समस्या हो. तुम्ही एका दिवशी विचारून घ्या यांना, सहज जर कधी असं आनंदाने बसलं ना, घरात बसल्यानंतर विचारा त्यांना, काय काय अडचण आहे का? त्या अगोदर नाही म्हणाल, नाही नाही, जरी असली तरी मोकळ्या म्हणणे सांग, म्हटलं की ती पाडात वाचल. अशी भली मोठी लिस्ट तुमच्या लक्षात नाही राहायचं. तू म्हणाल थांब मला आता रेकॉर्ड करून घेऊ दे, मला पेन वही घेऊ दे, मग तुझ्या समस्या संपतील.
आयुष्यभर तुमच्या समस्या संपत नाही. तो म्हातारा झालं तरी त्या माऊलीची काय नाही काय अपेक्षाच असते गड्या. सांगून जातो या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा एकच देव आहे. सध्याच्या काळात कुठल्या देवाला नवस करू नका, काही बोलू नका, कारण ते देव देत नाहीत असं माझं म्हणणं नाही बरं का हो. पण सांगून जातो या देवासारखा झटपट देणारा दुसरा देव कुठंच नाही गड्या. हे ऐका, काय देतो? पांगळ्याला पाय. काय? पांगळ्याला पाय, मोक्याला वाचा, आंधळ्याला डोळे देतो, निपुत्रिकाला संतान देतो ना, तो माझा देव अवतारी संत सद्गुरू बाळू माय रे माय बापू. जो दुःखी आहे ना, जो दुःखी आहे, दुःखी आहे, ऐका आयानो, प्रयोग करून बघा. मी तुम्हाला खोटं नाही बोलायचो, मी स्वतः अनुभव घेतला. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर दादा तुम्ही मला परत भेटा, मी तुम्हाला सांगेल. ते यूट्यूबला चाललं, मला जास्त बोलता येत नाही. नाही तर इथं कितीतरी वेळा उघड बोललो मी, परंतु आज मात्र यूट्यूबला चाललंय म्हणून जास्त बोलणार नाही. सांगून जातो या जगाच्या मालकाची ताकद खूप अगाध आहे, खूप अपाट आहे. तुम्ही आरती ऐकली असेल, म्हणतही असाल, तुमची पाठही असेल, नसेल तरी ऐकून जा. जो दुःखी आहे, दारिद्र्यामध्ये जीवन कंठतोय, जो काही आजाराने ग्रासलेला आहे, या इथं या. कुठं? या धर्मपुरीमध्ये या. 11 नंबर बग्गाचा इथं प्रवेश झालेला आहे, इथं आगमन झालेलं आहे. त्या आगमनामध्ये तुम्ही सामील व्हा आणि इथलं फक्त कन्या नांबेलच का, तुम्ही दुर्घर आजारातून निठवणार. दुर्घर मी सांगत नाही, बाळूमामा स्वतः बोलतात. कन्या रोगाला औषध होती व, अरे कन्या म्हणजे रोग्याला औषध आहे तर कसं सांगावं. नुसत्या कन्या खाल्ल्या ना, कन्या तो महाप्रसाद आहे, तो काही साधं नाही. नामचिंतनामध्ये आणि बाळूमामांच्या बग्ग्यावरती तयार झालेला तो प्रसाद आहे, म्हणून सेवन करा. आणि शंका मनात घेऊ नका. ज्या दिवशी तुमच्या मनात शंका येईल ना, त्या दिवशी सगळं संपलेलं असेल. फक्त शंका घेऊ नका. काय होईल भंडाऱ्याने? काय होणार नाही, काय होणार नाही. अहो सगळं काही होईल, फक्त विश्वास ठेवा आणि देवाचा भंडारा कपाळाला लावा. तुमचं देव कोट कल्याण कराल दादा. हो जाऊ द्या. सांगून जातो जो दरिद्री आहे त्याच्यावरती कर्ज झालं ना, तो एक शेतकरी बाळूमामाकडे आला आणि सांगू लागला, ओ मामा, रडू लागलं होते. बाळूमामाच्या पाया पडलं, पायाला धरलं आणि सांगू लागलं, ओ ए ए ए मामा, लई त्रास आहे हो. का बरं? त्या काळात 1000 रुपयाचं कर्ज म्हणजे आता 10 लाखाचं कर्ज, 20 लाखाचं कर्ज म्हणा, कारण त्या काळातला रुपया म्हणजे खूप मोठा होता. त्या काळातलं ते कर्ज आहे. आता कर्ज उतरायचं कसं? कोणीतरी सांगितलं, जा देवावतारी संत सद्गुरू बाळूमामाच्या शरणांगत हो, सगळ्यावरती तुझा उपाय निघेल किंवा तुझी समस्या सुटेल. ते बाळूमामाकडे आलं, पाय धरले, रडू लागलं. बाळूमामाने सांगितलं, रडतोस का? ए सोकाळीच्या, बाळूमामाची भाषा आहे बरं का. मी सांगतो बघा, संतांच्या शिव्या म्हणजे सुद्धा आपल्याकरता ओव्या आहेत. ओव्या काय आहेत? ओव्या आहेत. हा, बाळूमामाने सांगितलं, ए वेड्या, अरे का रडतोस? त्याने सांगितलं, बाळूमामा काही नाही, कर्ज झालं. व कर्ज किती झालं? 1000 रुपयाचं कर्ज आहे. 1000 रुपयाचं कर्ज आहे. बाळूमामा त्याला परखट बोलले, अरे मग आईचं काबाड कष्ट करायचं, काम करायचं. शेती आहे का? आहे ना. काय म्हणतो शेतीला? म्हणले माय म्हणतो. माय, आई येते, सगळ्या जगाचं भरण पोषण करते मामा, ती माझी माय आहे, माझी माऊली आहे. माऊली म्हणतोस का? हो. मग माग दिला, देईल ती तुला, कर्ज फेडेल तुझं. त्याने सांगितलं, मामा हे सोपं नाही. का सोपं नाही? मामाने सांगितलं, म्या सांगतो ना, देईल ती तुला, माग दिला. त्याचं धाडस होईना. मामाने पाहिलं, चेहऱ्यावरती भोळा भाव आहे, निरागस आहे. मामांनी ओळखलं, खराच गडी अडचणीत आहे बरं का. तुम्ही विनाकारण मागायला गेला तरी त्याला कळतंय बरं का. मावशाओ, तुमचं काम झालं ना, तुम्ही बहिणीचं काम आणताय, नंदचं आणताय, सगळ्यांचीच कामं तुम्ही बाळूमामाकडे घेऊन येतात. तो काय गडी आहे का तुमचा? काय करावं? तुमचं काम झालं ना, तसं नाही, सगळ्यांना तुम्ही सांगावं. तू त्याच करता बसलाय, जाऊ द्या. माझ्या जगाच्या मालकाने सांगितलं, ए तुझं कर्ज फेडायचंय ना? हो. किती कर्ज आहे? आणि 1000चं आहे. बाळूमामाने धरणी मातेकडे पाहिलं आणि 3 वेळा काठी धरणी मातेवरती आपटली. काही केली? स्वतःच्या हाताने काठी 3 वेळा आपटली धरणीवरती. काहीतरी सांगत नाही, वाचा ग्रंथ. त्या धरणी मातेतून धरणी कंप झाला, धरणी दुभंगली गेली. त्याच्यातून एक पैशाचं गाठोडं आलं. काय आलं? गाठोडावरती आलं. मामाने सांगितलं, उचल गाठोडं, निघ आता. त्याने सांगितलं, मामा असं काय बोलता, मला नाही याची गरज. गाठोडं सोडलं आणि त्याने लागतील तेवढीच नाणी घेतली. किती? जोपर्यंत 1000 रुपये होत नाहीत ना,
तोपर्यंत नाणी मोजत राहिलं. ते 1000 रुपये झाले, नाणी मोजायची बंद केली आणि सांगितलं मामा माझं कर्ज फिटलं, मला एवढेच पाहिजे होते. मामाने विचार केला, ऐका बरं का देव द्यायला लागला ना उगा आकाशासारखं ओढू नका, नाही तर तुम्हाला काय पुरत नाही सगळं बघा. म्हणून सांगून जातो, अरे जगाची संपत्ती माझ्या एकट्याच्या नावावर केली तरी माझी तृप्ती होणार. अरे खूप मोठा देश आहे रशिया, खूप मोठा देश आहे अमेरिका, खूप मोठा देश आहे चायना, सगळे समृद्ध आहेत, तरी सुद्धा आज जगावरती आक्रमण करायला निघाले का? आम्हीच फक्त मोठे, सगळे आमचे गुलाम झाले पाहिजेत. अरे किती मोठं व्हाल दादा हो, एक दिवस जायचंय तुम्हाला, हे लोकांच्या लक्षात येत नाही. 1000 रुपयाचं ते नाणी मोजून घेतली सगळी आणि त्यांनी थांबला. मामांना सांगितलं मामा हे माझं नाही. मामाने ओळखलं माणूस प्रामाणिक आहे. धरणी मातेवरती पुन्हा 3 वेळा काठी आपटली, ते गाजोड आहे तसं आतमध्ये गेलं. मला सांगायचा मुद्दा असा आहे, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, शक्ती ज्याच्याकडे आहे तो माझा भगवान परमात्मा देव अवतारी संत सद्गुरू बाळू मामा आहे हो. तो दिसतो तसा साधा म्हणून साध्यावरती जाऊ नका. तसं पाहिलं ना महाराज गोड बोलतात. रुद्राचा अवतार तो राहतो आत्मा पुरा, रुद्राचा अवतार तोरयो रातो आदमापुरा. ऐका, अरे ते दिसायला साधा दिसतं तुम्हाला, वेश साधा आहे, कमरेला धोतर आहे, अंगर काय 3 गुंड्याचा, डोक्याला मुंडासा गुंडाळलेला आहे, हातामध्ये काठी आहे, आणि काय करतो? मेंढर राखते ओ मेंढर. कसं सांगावं तुमच्या लक्षात येत नाही. अरे लक्ष्मी कुठे आहे, माझा देव कुठे आहे, परमार्थ कशाला म्हणावा? मला वाटतं हे जगाला सांगावं माझ्या देव अवतारी संत सद्गुरू बाळूमामाने. मला वाटतं बाळूमामाने सांगितले, ऐका रे माय बाप, अरे देव कुठे दगडामध्ये नाही, दगडाची मूर्ती तर तुम्ही बनवली. तुम्ही काय केली? थोडं बारीक वाजवा गुरुजी. दगडाची मूर्ती तुम्ही बनवली, मी नाही बनवली. मग तुम्ही स्वतःच्या हाताने बनवली, जशी पाहिजे तशी, पुन्हा 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 तिला तासलं तरासलं आणि ती मूर्ती बनवली. मग म्हटलं हा आता छान दिसतो बरं का. कोण? आता कसं करावं? ज्याने सगळं विश्व निर्माण केलं त्या देवाला तुम्ही निर्माण करायला गेला. काय केला? कसं सांगावं या यानं? तुमच्या पाया पडतो गड्या. अनंत काळाची तपसाधना करून जो देवकीच्या पोटी आला, अनेक जन्माचं तप होतं. काय होतं? परंतु क्षणभरच राहिला देवकी जवळ. अनंत जन्माची तपसाधना होती, फक्त 11 वर्ष राहिला यशोदेजवळ. नाही राहिला तो कोणाजवळ? ऐकून जा, स्वतःचा बाप होता बाप, परंतु भगवान परमात्मा स्वतःच्या बापाकरता सुद्धा नाही थांबला. सांगितलं मला वनवास सांगितलाय, आता मी माघारी नाही फिरणार. स्वतःच्या बापाला सुद्धा राम राम करत मरावं लागलं, परंतु नीती सोडली नाही. तो देव आहे गड्या, ऐकून जाऊ. तो सोपा नाही. तो तुम्हाला सोपा दिसतो का? दिसतो तेवढा साधा नाही. मानस सांगतात तो रुद्राचा अवतार आहे. काय आहे? तो रुद्राचा अवतार आहे. त्या भगवान परमात्म्याला तुम्ही सोपं समजू नका रे मायबाप. ऐका रे देवा, तो मेंढी माऊली मागं फिरतो ना, त्याने सांगावं गड्या, अरे देव कुठं दगडात नाही रे दगडात, मग तो खूप मोठा आहे. मला सांगायचं होतं आई, तुम्ही ज्याची पूजा करताना सकाळी, तोही भगवान परमात्माच आहे, परंतु धातूचा बनवला तुम्हाला, जसा पाहिजे ना तसा बनवला तुम्ही. ही मूर्ती सुंदर आहे, ती मूर्ती अशी आहे, ती मूर्ती तशी आहे. देवाची परीक्षा केली कोणी? देवाला सांगितलं हा काळा आहे, हा लंगडा आहे, हा नाकटा आहे, ही मूर्तीच बरोबर नाही. परीक्षा कोणी केली? कसं सांगावं गुरुजी? ऐका बरं का, आयांना तुमच्या पाया पडतो गड्या. तुम्ही जर कधी फोटो जरी घ्यायला गेला ना देवीचा, तुम्हाला देवीचा लय नाद आहे, असू द्या, मला काही म्हणायचं नाही, ती आदिशक्ती आहे. एखादा देवीचा फोटो जरी तुम्ही घ्यायला गेला तरी 50 फोटो चेक करता. काय करता? ते चित्र एकाच चित्रकाराने बनवलेलं आहे, एकाच माणसाने त्याला सगळी फ्रेम केलेली आहे, सगळं एकाच माणसाने केलंय, तरी सुद्धा हा बरोबर नाही, तो छान दिसत नाही. हे जरा रूप वेगळं दिसतंय, जरा डोळेच मोठे आहेत, जरा ओठच असे झालेत, जरा अलंकारच बरोबर नाहीत. कोणाचे? हा, आता कसं करावं? जिची पूजा करायची आहे, काय करायची आहे? ऐका बरं का, जिची पूजा करायची, जे आराध्य आहे, जिने सगळ्या विश्वाला जन्म दिला, ती आदिशक्ती आहे आणि तिची पारख करतोय कोण? माफी मागून बोलतो गड्या, जी विश्वाचं सौंदर्य जिच्यामध्ये भरून नवे जिच्यामुळे संपूर्ण विश्वाला सौंदर्य आहे, आणि तिला तिचं देखणं पण तुम्ही बघताय. कोण बघताय? काय करावं?
5-5 वेळा आरशासमोर गेले असताना आता इथे यायचं म्हटलं की माफी मागून बोलतो बरं का. कसं काय दिसते मी, लय चांगली बाई, काय अडचण नाही, देवाला आवडली बाद झालं ना. काय गरज आहे का तुमचं स्वतःचं सौंदर्य निरकून पाहण्याकरता तुम्ही आरसा तयार केला, परंतु जगाला तिने आरसा दाखवला ना. ती माझी आदिशक्ती हो आयांना तुमच्या पाया पडतो. तिची परीक्षा तुम्ही करताय. कसं सांगावं तुम्हाला, एवढं सोपं नाही गड्या. मला सांगायचा मुद्दा असा आहे, हा दिसतो ना एवढा सोपा नाही. दिसतोय वेश साधा, परंतु हा साधा नाही, हा सोपा नाही. मग महाराज सांगतात, रुद्राचा अवतार तोरय राहतो आत्मा पुरा. ए रुद्राचा अवतार तोरय राहतो आत्मा पुरा. ऐका गाड्या, हा रुद्राचा अवतार आहे. काशीचा विश्वनाथ म्हणजे माझा पांडुरंग परम आपला बाळू मामा आहे. विठेवरचा पांडुरंग म्हणजे माझा बाळू मामा आहे. कसं सांगावं हे ऐकून जा. माझ्या बाळू मामासारखं सुंदर रूप दुसरं कोणाचंच नाही गड्या. एवढा सुंदर आहे. आणि खरं सांगू का, तो तेवढा उदारही आहे. का बरं, कोणीही जावं आणि त्याला काहीही मागावं आणि तात्काळ माझ्या बाळू मामाने द्यावं, म्हणून शरण जावे, म्हणून त्याला शरण जा. आजपर्यंत जे जे बाळूमामाच्या दरबारात आले, मग स्त्री असो पुरुष असो अबाल वृद्ध कोणीही असो, प्रत्येकाला भगवान परमात्म्याने माझ्या बाळूमामाने काही ना काही दिलं, त्याच्या पदरामध्ये टाकलं. त्याची ओटी रिकामी ठेवली नाही, त्याचा पदर रिकामा ठेवला नाही. प्रत्येकाच्या पदरात काही ना काही देतो. तो उदार असणारा माझा बाळूमामा आहे हो, म्हणून सांगून जातो, काही नका करू तुम्ही फक्त माझ्या देवाला शरण जा. प्रामाणिकपणे त्याला शरण गेलं का नाही, ते मरण चुकवते मरण. हे ऐका, खोटं नाही सांगायचं. मी तुम्हाला सांगितलं, कीर्तन झाल्यानंतर माझी भेट घ्या, मग सांगतो त्याने काय काय चुकवलंय ते. ते मरण सुद्धा चुकवतो मरण. मरायला निघालेली माणसं सुद्धा इथं उपस्थित आहेत कीर्तनाला. आता नको, आता हे जीवन बस झालं. परंतु आज ते कीर्तन करत आहेत, कीर्तनात उभा आहेत, कीर्तनात बसलेली आहेत कितीतरी माणसं इथं सध्या. लाईव्ह सांगतो मी तुम्हाला, माफी मागून बोलतो गड्या. जो मरण चुकवतो ना, तो देव अवतारी संत सद्गुरू बाळूमामा म्हणून शरण जा. अरे मरण चुकवतो, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे रे. हे ऐकून जा. जे आयांनो तुमच्या पाया पडून सांगतो, कसलंही संकट आलं ना, माझ्या बाळूमामाला सांगा. तो माझा बाळूमामा तुमच्याकरता तयार आहे, हजर आहे. हो काय करायचं, काही नाही. इथं आलं ना, नुसतं खाऊन नाही जायचं, नुसतं नामचिंतन नाही करून जायचं. इथं 2 पडलेली भांडी घासावीत, येताना 2 भाकरी घेऊन याव्यात, चटणी आणा, भाकरी आणा, काहीही आणा. येताना रिकाम्या हाताने येऊ नका. तुम्ही जर पाहुण्यारावल्याकडे निघाला तर काहीतरी 2 बिस्किटचे पुडे म्हणा, सफरचंद म्हणा, केळी म्हणा, काहीतरी पेढे, काहीतरी खाऊ घेऊन जाताना. अरे मारक्या पाहुण्याकडे निघाला तर हातामध्ये काहीतरी पिशवी तुमच्या धनधान्य आहे, काहीतरी उपहार आहे. जगाच्या मालकाकडे निघाला आणि मोकळ्या हाताने तिथं हाय पाणी हाय. काय करावं मावशा, तुम्ही लय हुशार आहे हो. ऐकून जा, सांगू खोटं सांगत नाही. हे मेंढके बंधू आहेत ना, ही मेंढके ही माणसं आहेत ना, या माणसांना काय तुमच्याकडून अपेक्षा नाही हो. तुमची भाकरी दिल्यानंतर यांचं पोट भरेल असं नाही, परंतु रोज लापशीन भात खाऊन खाऊन ते जाम होतील ना. 11 नंबरचा असा एकमेव बग्गा आहे, ज्या बग्गा तसं नाही बरं का मला म्हणायचं, दुसरी बग्ग्यावाले माझ्यावर नाराज होतील, एक कट कर रे बाबा ते. परंतु असा एकमेव बग्गा मी बघितला की ज्या बग्ग्यावरती खऱ्या अर्थाने माझ्या मेंढके बंधूंची लय व्यवस्था आहे हो. आणि खरं सांगू का, माझ्या आयुष्यात तर मला 2 माणसं अशी भेटली गड्या, जी देव माणसं आहेत. मी नीतिमामांचं स्टेटस सुद्धा परवा देव माणूस म्हणून टाकलं होतं. आणि खरं सांगू का, बाळूमामा प्रत्यक्ष मला सांगोलकर मामांच्या नेटिवे मामांच्या रूपात भेटलं र दादा हो. तुमच्या पाया पडतो. कसं सांगू तुम्हाला, अरे सोपं नाही र दादा हो. अरे दिसतंय साधं, तुम्हाला ते पोरगळ वाटेल गड्या, परंतु त्या बाबाची ताकद, त्या बाबाने दिलेला आशीर्वाद एवढा मोठा आहे ना, तो आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर पुरेल र. उगच कसं सांगू, जिथं जिथं बाळूमामाचा पाय लागला ना, तिथं तिथं स्मशानाचं मंदिर झालं. कशाचं? स्मशानाचं. एरवी इथं कोणी थांबत नसेल हो, परंतु त्या जगाच्या मालकाचं आगमन झालं आणि आज खऱ्या अर्थाने कल्याण झालं गडे. एकच सांगून जातो, जाता आता वेळ संपत आली आहे माझी. एक काम करा, इथं आला ना बग्ग्यावरती, प्रामाणिकपणे इथं सेवा करा, नामचिंतन करा. तुमच्याकडे असतील नसतील तेवढी सगळी संकट बाळूमामाला सांगा. परंतु एक काम करा, काय करा, त्या बाळूमामाचा सगळ्यात जास्त जीव कोणावरती असेल, सगळ्यात जास्त कोणती सेवा आवडत असेल तर ती सेवा म्हणजे मेंढी माऊलीची सेवा आहे. विसरू नका माऊली हो. काय करा, मेंढी माऊलीची सेवा. सगळ्यात जास्त सेवा आवडते ना त्या मेंढी माऊलीची. काय करायचं तुम्हाला, काही नाही, तुम्हाला राखता आलं त्यांना, जा तुम्ही मेंढी माऊली दिवसभर सेवा करा. श्रीफळ घ्या, 1.25 महिना सेवा करेल म्हणा, महिना 1.25 महिना सेवा करा, आठवडा करा, 15 दिवस करा, 1 दिवस करा, परंतु सेवा करा. एवढंच नाही, वेळ संपली म्हणजे ढोल वाजायला लागले. एवढंच नाही, सांगून जातो ऐका. एक काम करा,
तुम्हाला नाही सेवा करता आली, आलाय 11 नंबरचा बघा, आली मेंढी माऊली आपल्याकडं, एक काम करा, काही नका करू, परंतु आपल्या शेतातला असणारा उपलब्ध असणारा चारा द्या, त्या मेंढी माऊलीला पाणी द्या, त्या मेंढी माऊलीचं रक्षण करा, त्या मेंढी माऊलीचं पोट भरा. मेंढी माऊलीला तुम्ही अन्न दिलं ना, तुम्ही पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये अन्नदान केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. एवढीच ग्वाही तुम्हाला देतो. याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. ऐकून जा. अजून एक मुद्दा सांगतो. मेंढी माऊलीची सेवा करा, तिला अन्न द्या. अरे तुम्हाला तर कोणी अन्न दिलं रे दादा? इथं पंक्तीच्या पंक्तीत, परंतु कोणाच्या जीवावरती? फक्त त्या मेंढी माऊलीच्या जीवावरती. त्या जगाच्या मालकाने रणरण उन्हात उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये न विचार करता मेंढी माऊलीचं रक्षण केलं. लोकांनी सांगितलं मामा तुम्ही गेल्यानंतर कसं? मामाने सांगितलं अरे मी जाऊ द्या, तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही नका राखू. मामा तुम्ही गेला ना, आम्ही त्या मेंढी माऊलींचं विकून मोठं हॉस्पिटल आणि मोठं शाळा कॉलेज करतो. बोला हर्षभाऊ. ओके चला 2च मिनिटामध्ये. जगाच्या मालकाने सांगितलं आहे अरे हॉस्पिटल बांधू नका आणि शाळा बांधू नका. माझ्या मेंढी माऊलीला हे माझं बिडी बंडल आहे, याच्यातलं एका जरी बिडीला हात लावला, हात धडासकट काढून दिल र दादा. ओ कोपरा बसणं नव कांद्या बसणं हात काढल तो बाळू धनगर आहे. हात लावू नका. तुम्हाला नाही राखता आलं ना, त्या हाकून आदमापूरच्या डोंगरामध्ये. अरे मरगुबाईच्या डोंगरात ते दगड माझी मेंढर राखतील एवढी ताकद त्या बाळू मामाच्या अंगात होती रे माय बापू. माझी वेळ संपली, सांगून जातो. काही नका करू, फक्त एक काम करा. इथं आला ना प्रामाणिकपणे मेंढी माऊलीची सेवा करा. सुंदर असं गोशाळेचं गोमंदिर इथं झालेलं आहे. त्या गोमातेची सेवा करा. अनेक लोक इथं गायी आणून सोडतात. हे व्यक्तिमत्व साधं नाही. आज प्रत्यक्ष बाळूमामांच्या रूपामध्ये आपल्याला मी सांगितलं, नित्यदेव मामा आणि प्रत्यक्ष सांगोलकर कारभारी म्हणजे देव आहेत गड्या. ऐकून जा. जे गो सेवा करतायत ना ते प्रत्यक्ष देव आहेत. जे जगाची सेवा करतात ते प्रत्यक्ष देव आहेत. एक सांगून जातो अभंग. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तिथंच देव आहे जे खऱ्या अर्थाने मोक्या प्राण्यांची सेवा करतात, त्यांना अन्न देत आहेत. अरे जिवंत माणसाला कोणी अन्न देईल, परंतु यांना तुम्ही अन्न देताय ना, खऱ्या अर्थाने तुमचं पोटकोट. 2-5 रुपये इथं द्या, 2 वैरणीच्या पेंड्या द्या. मेंढी माऊलीची सेवा करा, गोमातेची सेवा करा. बाळू मामाला तुम्हाला पावणार म्हणजे पावणारच. विठोबा जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा.